श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरवी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल. त्यामुळेच व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, अनेक भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही, तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. भारतीय संस्कृतीत अनेक विविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्रांचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक चमत्कार घडवावेत ही श्री स्वामी समर्थ महाराज यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्रीपाद भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, तर अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे, असे सांगितले जाते. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड अगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ आहे माझ्या अहंकाराला, मीपणाला भस्म करून स्वतःचे शिवत्व जागृत करा. स्वा म्हणजे भस्म करणे, आत्मसमर्पण करणे, आणि मी म्हणजे अहंकार, अज्ञान, ईर्ष्या आणि इतर नकारात्मक भावना. तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहजपणे पार करण्यासाठी स्वयंभू शिवत्व जागृत करणे. श्री स्वामी समर्थ हा एक षडाक्षरी मंत्र आहे, जो श्री दत्तात्रेयांच्या रूप असलेल्या स्वामी समर्थांशी संबंधित आहे. या मंत्राचा अर्थ आहे माझे मी पण भस्म करून सद्गुरूंच्या कृपेने स्वयंभू शिवत्व प्राप्त करा. असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे, असे सांगितले जाते. या मंत्राचा जप केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतात, जसे की आत्मजागरूकता, शांतता आणि स्थिरता, अंधेरीतून बाहेर येणे, समस्या आणि अडचणींवरती मात करणे. आता आपण तारक मंत्रांचा अर्थ पाहूयात. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामीवर पाठीशिरी अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस. अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. पण आपण खरंच तसे करतो का? नाही. किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणून, त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अवकालनाच्याही पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील, ह्यात शंकाच नाही. पण ते कधी? जर त्यांना ते वाटेल तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडविही माय. आज्ञे विनाकाळनानी त्याला, परलोकीही ना भीती तयाला. आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्यक्षाने सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी आहेत.
उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ ज्यांचा. प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे, पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत, ह्यांची खूणगाठ तू मनी ठेव. खरा होय जागा तू श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. तर बघा, स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या 2 शब्दांचा अर्थ समजू शकेल, आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊही शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्यांचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणारच आहेत. तेव्हा न डगमगता पुढे जात राहा. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीचे या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचतीन, सोडी कदा स्वामी जागी हाती. प्राण, अपान, उदान, व्यान, समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत. स्वामींची विभूती ही आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंशच आहे. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत, ही खूणगाठ मनाशी ठेव. तर बघा, तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.